नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण जाहिरात बघणार आहोत, जे आपल्यासाठी एक खूप मोठी सुवर्ण संधी आहे। बघा, महाराष्ट्र शासन वित्त विभाग नागपूर विभागातली ही जाहिरात आहे। लेखा कोश भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर। महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक लेखा व कोषागारे नागपूर विभाग, नागपूर प्रादेशिक विभागाअंतर्गत सहसंचालक कार्यालय नागपूर याचे आहे। आणि त्यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर कार्यालयातील कोणतं पद आहे? कनिष्ठ लेखापाल गट क हे पद आहे। वेतन स्तर दिलेला आहे S10, म्हणजे 29,200 पासून तर 92,300 पर्यंत वेतन श्रेणी आहे। तर एकूण पदे किती आहेत आणि भरायची तारीख म्हणजे एक्झाम फॉर्म भरण्याची दिनांक किती आहे ते आपण इथं बघणार आहोत। तर एकूण 56 पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे। तर यामध्ये बघा, आरक्षण दिलेले आहे, म्हणजे पदसंख्या, आणि इथं आरक्षण दिलं आहे अजा 6, अजस 3, हे संपूर्ण वाचत नाही। इतर मागासवर्गीयांसाठी 7 आहे, त्यामध्ये महिलांसाठी 2 आहेत। तर एकूण जर बघितलं तर सर्वसाधारणसाठी एकूण जागा 20 आहेत, महिलांसाठी एकूण 18 जागा आहेत, खेळाडूसाठी 2 आहेत, आणि माजी सैनिकसाठी एकूण 8 जागा आहेत, आणि 2 पद दिव्यांगांसाठी आरक्षित आहे। अनाथसाठी 1 जागा राखीव आहे। तर आधी म्हणजे पुणे वित्त विभागामध्ये कनिष्ठ लेखापाल ही पदाची जाहिरात आलेली होती। आता नागपूर विभागाची ही जाहिरात आलेली आहे, आणि त्यामध्ये एकूण पदे 56 आहेत। तर हे संपूर्ण जाहिरात बघायची आहे, त्यासाठी त्यांनी वेबसाईट दिलेली आहे, इथं आपण बघणार आहोत। तर ऑनलाईन अर्ज कालावधी या ठिकाणी दिलेला आहे। तर 10 जानेवारीपासून अर्ज सुरू होणार आहेत, अर्ज भरायला आता सुरू व्हायला आहेत। 10 जानेवारीपासून तर 9 फेब्रुवारीपर्यंत अर्ज, 10 जानेवारी 2025 पासून तर 9 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज भरता येणार आहे। मग प्रवेश जे आहे, म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, ऑनलाईन परीक्षेचा दिनांक आणि प्रवेशपत्र वगैरे हे म्हणजे याबाबतच्या सूचना सगळ्या त्यांचे जे संकेतस्थळ आहे त्यावर देण्यात येईल। या ठिकाणी हे संकेतस्थळ आहे महाकोश, हे संकेतस्थळ दिले आहे mahakosh.maharashtra.government.in हे संकेतस्थळ दिलेलं आहे। या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती किंवा संपूर्ण जाहिरात सुद्धा त्या ठिकाणी आहे। या ठिकाणी शैक्षणिक अर्हता दिलेली आहे, संविधान म्हणजे कोणती पदवी चालेल, आणि तांत्रिक अर्हता म्हणजे त्यामध्ये मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन म्हणजे मराठी किंवा इंग्रजी दोनपैकी एक टायपिंग असली तरी चालेल। तर ते पण मराठी 30 पाहिजे आणि इंग्रजी 40 ची टायपिंग असायला पाहिजे तरच। आणि वयोमर्यादा आहे, कमीत कमी 19 वर्ष पूर्ण असावे, आणि खुला आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत आहे। मागासवर्गीयांसाठी 43 वर्षापर्यंत आहे। दिव्यांग आणि अनाथ व्यक्तीसाठी 45 वर्षापर्यंत शिथिल दिलेलं आहे। तर बघा, त्यामध्ये परीक्षा शुल्क दिलेलं आहे। खुला प्रवर्गासाठी 1000 आहे, आणि राखीव प्रवर्गासाठी 900 आहे, आणि माजी सैनिक यांना फी माफ आहे। तर ही अशी संपूर्ण ही जाहिरात आपण या ठिकाणी सांगितलेली आहे। नागपूर विभागातील आहे लेखा व कोषागारे नागपूर विभाग, त्यामधील कोणतं पद आहे? तर कनिष्ठ लेखापाल हे पद आहे। एकूण 56 जागा आहेत। आणि जसं नाव पुणे विभागाचे निघाल तसं नागपूर विभागाचे, तर नागपूर विभागामध्ये कोणते जिल्हे येते त्या जिल्ह्यातील कार्यालयामध्ये राहणार आहे। त्यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यातील जे कार्यालय आहे त्यामधील कनिष्ठ लेखापाल हे पद आहे। अशी महत्त्वपूर्ण जाहिरात आहे। तर एक्झाम फॉर्म भरण्याचे दिनांक आपण सांगितले आहे 10 जानेवारीपासून तर 9 फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरता येणार आहे। पदवीधर आणि ज्यांचे टायपिंग झालेले आहे त्यांच्यासाठी एक खूप महत्त्वपूर्ण संधी आहे। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि जे तुमचे मित्रमैत्रिणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे त्यांना पण उपयोगी ठरू शकेल। हा व्हिडिओ इथंच थांबवते। धन्यवाद।